ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही माहेश्वर या ठिकाणी रात्री 8:30ला येऊन पोहोचलो. येथे आल्यानंतर आम्ही राजराजेश्वर मंदिराचे दर्शन घेतले आणि त्यानंतर बाके बिहारी या ठिकाणी आपण भोजनाचा आनंद घेतला. शनिवारी रात्री आपण युनिक आणि ट्रॅडिशनल लुक असलेल्या हंसा या हॉटेलमध्ये रात्रीचा मुक्काम केला. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण या ट्रॅडिशनल आणि युनिक अशा हॉटेलमधील रूमची टूर घेणार आहोत. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम माहेश्वर. आज आपण आता हा माहेश्वरचा किल्ला बघणार आहोत आणि त्यापूर्वी इथे सकाळचा नाश्ता आणि चहासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि आपण या हॉटेलमध्ये राहिलेले रात्री, जे माझ्या मागे बघताय तुम्ही. असं तर काय नाही ना, तिकडं काय इकडं काय आपल्याला सगळं इन्स्टंट आहे. आपली खोज काय करत नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मेसेज आणणारे लोक ते नाही का, होते आणि त्यांना परमिशन लागत नव्हती. महेश्वर हे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठी वसलेले ऐतिहासिक शहर आहे. पूर्वी येथे अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी होती. अशा या ऐतिहासिक शहरात महेश्वर फोर्ट जवळ असलेल्या युनिक आणि ट्रॅडिशनल लुक असलेल्या हंसा हेरिटेज या हॉटेलमध्ये आपण रात्री मुक्काम केला होता. हंसा हेरिटेज या प्रॉपर्टीचे आर्किटेक्चर हे ऐतिहासिक धर्तीवर असून याला ट्रॅडिशनल लुक देण्यात आलेला आहे. माहेश्वर या ऐतिहासिक शहरात आलेल्या पर्यटकांना ऐतिहासिक फील देण्यासाठी या प्रॉपर्टीला ट्रॅडिशनल लुक देण्यात आलेला आहे. या प्रॉपर्टीमध्ये राहण्याचा योग आला आणि आम्हाला ऐतिहासिक अशी अनुभूती मिळाली. प्राचीन काळातील एखाद्या सरदाराचा भव्य असा वाडा असल्याप्रमाणे या हंसा हेरिटेज प्रॉपर्टीला सजवलेले आहे. आजच्या या आधुनिक काळात हंसा प्रॉपर्टीजने प्राचीन कलाकृती आणि वास्तुशास्त्र जपण्यासाठी या प्रॉपर्टीच्या प्रत्येक दालनातील खिडक्या ह्या सागवानी लाकडामध्ये बारीक नकाशीने सजवलेल्या आहेत. हंसा ही प्रॉपर्टी फोर्टच्या अगदी जवळ असून योग्य आणि माफक दरात या ठिकाणी आम्हाला रूम मिळाली. या प्रॉपर्टीच्या अगदी समोर उभं राहिल्यानंतर आपण डाव्या हाताला वळून बघितल्यावर आपल्याला माहेश्वर फोर्टचा मुख्य दरवाजा दिसून येतो. हंसा हेरिटेज ही प्रॉपर्टी फोर्टच्या अगदी जवळ असून आपण या प्रॉपर्टीमध्ये आता प्रवेश करीत आहोत. चला तर मित्रांनो, हंसा हेरिटेज या प्रॉपर्टीमधील आपण आतील आर्किटेक्चर पाहूयात. बाजूला 2 खांब आणि एक लाकडी दरवाजातून आपण आतमध्ये येतो. हा रिसेप्शनचा भाग असून या रिसेप्शन एरियामध्ये रिसेप्शन टेबलवर आपल्याला अहिल्यादेवींची मूर्ती दिसते. रिसेप्शन एरियात आपल्याला ऐतिहासिक अशा जुन्या लाकडी कपाटांचा भाग दिसून येतो. ही इमारत 2 मजली आहे. जिन्यावरून वर जाताना भिंतीला डाव्या बाजूला अहिल्यादेवी होळकरांचा फोटो लावलेला आहे. या भिंती मातीच्या असल्यासारख्या वाटतात आणि त्यावरील नकाशी सुद्धा अतिशय सुरेख आणि सुंदर आहे. जिन्याच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला लाकडी फ्रेम असलेली पोर्ट्रेट दिसून येते.
रेलिंगमध्ये देखील लोखंड आणि लाकडाचा उपयोग केलेला दिसून येतो. या भिंतीवर लाकडी नक्षीकाम केलेला सुंदर असा आरसा बसवलेला आहे. वर आल्यानंतर आपल्याला प्रत्येक रूमला लाकडी दरवाजे असल्याचे दिसून येतात. कडी कोंडा असलेले सागवानी लाकडी दरवाजे हे आपल्याला एखाद्या वाड्याची आठवण करून देतात. जेना आणि पॅसेजमधील आर्किटेक्चर हे एखाद्या जुन्या वाड्याचा आपल्याला फील देतात. पॅसेजमध्ये छताला सुंदर अशा डिझाईनमध्ये लाकडी सपोर्ट दिल्याचे दिसून येते. लाकडामध्ये कोरलेली सुंदर अशी स्त्रीची प्रतिमा येथे लावलेली आहे. पॅसेजमधील लावलेल्या खिडक्या ह्या राजस्थानी आर्किटेक्चरची आठवण करून देतात. या हॉटेलमधील प्रत्येक कॉर्नर आपल्याला एखाद्या वाड्याचा फील देत राहतो. रूममध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला एखाद्या मातीच्या घरात प्रवेश केल्यासारखे वाटते. या छोटेखानी रूममध्ये 2 हवेशीर खिडक्या, त्याचबरोबर ड्रेसिंग टेबल आणि एक दिवाण आणि या रूममध्ये AC देखील आहे. त्याचबरोबर या रूममध्ये TV युनिट देखील आपल्याला दिल्याचे दिसून येते. एखाद्या जुन्या वाड्याच्या आर्किटेक्चरप्रमाणे ह्या रूम सजवलेल्या दिसून येतात. या हॉटेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.